तर खोडकेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादीमधील अनेक पदाधिकारी नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। विधान परिषदेच्या एका जागेसाठी 75 पेक्षा अधिक उमेदवार इच्छुक होते, मात्र एका घरात 2 आमदारकी देऊन काय फायदा असा सवाल इच्छुकांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संजय खोडकेंची पत्नी सुलभा खोडके राष्ट्रवादीचे आमदार आहेत। इच्छुक उमेदवारांनी अजितदादांसमोर आपली नाराजी व्यक्त केली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकाणी आपल्यासोबत आहेत। अक्षय, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खोडकेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीवरून चांगलीच नाराजी पाहायला मिळते। नक्कीच सागर, विधान परिषदेच्या 5 जागांसाठीची निवडणूक जी आहे ती जाहीर झालेली होती आणि 17 तारीख जी आहे ती अंतिम अर्ज भरण्याची तारीख होती आणि शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं खरं तर संजय खोडके यांच्या नावाची जी आहे ती घोषणा झाली। विधान परिषदेच्या उमेदवारी करता राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये एक विधान परिषदेची जागा होती आणि जवळपास 75हून अधिक इच्छुक उमेदवार जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होते, परंतु इतर इच्छुक उमेदवारांनी या संजय खोडके यांच्या नावाला जो आहे तो आता विरोध केलेला आहे। त्यांच्या संदर्भात तक्रार जी आहे ती अजित पवार यांच्याकडे इच्छुक उमेदवार जे आहेत ते मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण की संजय खोडके यांच्या पत्नी सुलभा खोडके जे आहेत त्या अमरावती शहरामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आहेत आणि त्यामुळे एका घरामध्ये 2 आमदारकी देऊन फायदा काय असा सवाल जो आहे तो या सर्व इच्छुक उमेदवारांकडनं उपस्थित केला जातो आणि त्या सगळ्या संदर्भातची इच्छुक उमेदवारांची नाराजी जी आहे ते सर्व इच्छुक उमेदवार आपली नाराजी अजित पवारांसमोर, त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटामध्ये कुठेतरी नाराजी पाहायला मिळते। धन्यवाद या माहितीसाठी।